ज्या सर्वांना ऐकण्यासाठी आपल्या सर्वांची कान आतुर आहे, त्या बहुजनांचा आपला आवाज, संघटनेची अस्मिता, मानदेशाचा मानबिंदू आणि बहुजनांचा आपला आवाज सर्वांनी गोपीचंद पडळकरचा आहे. बोला पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जोरात जरा. श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. कारण 2 तासानंतर आषाढी एकादशी आहे. तुम्ही आखाडीवर लक्ष ठेवून आहात, परंतु आषाढी एकादशी 2-2.5 तासानंतर लागते. आपल्या गरिबाचा, उपेक्षितांचा, वंचितांचा, रंजल्या गांजल्यांचा देव पांडुरंग आपल्या सर्वांचा आहे. आणि आपण सगळेजण पंढरपूरचे वारकरी आहोत, पंढरपूरचे भक्त आहोत. आणि पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ पंढरपूरमध्ये पांडुरंगाची आषाढीची पूजा करण्यासाठी पुन्हा एकदा तिथं आलेले आहेत. सगळ्याच्या नाकावर टिचून ते आलेले आहेत आणि ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आलेत, महाराष्ट्रातल्या जनतेच्या. आज खानापूरमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा होतोय. आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे तरुण तडफदार कर्तबगार जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून सम्राट बाबांचं स्वागत करूया. व्यासपीठावरती माननीय ब्रह्मानंद पडळकर सेठ, भाजपा तालुक्याचे अध्यक्ष माननीय दाजी शेठ पवार, सरपंच अगस्तीनगर, जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती माननीय जगन्नाथ माळी साहेब, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष माननीय भारती वकील साहेब, आटपाडीचे माजी सभापती माननीय जयवंत भाऊ सरगर, आटपाडीचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय दादासाहेब हुबाले, व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय माणिक सेठ, माननीय किशोर डोंबे, संग्राम नाना माने, माननीय ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मला सांगितलं 3 दिवस त्यांची तयारी सुरू आहे भाषण करायची, माननीय मयुरेश गुळवणी, माननीय आपले करण जाधव आहेत, शुभांगी ताई आहेत, रावसाहेब पाटील ज्येष्ठ नेते आवर्जून उपस्थित आहेत. व्यासपीठावरती उपस्थित निलेश पाटील आहेत, रघुनाथ मेटकरी आहेत, महादेव साठे आहेत. अरे किती जणांची नावं, इतके लीडर आहेत. आपल्या ताडाच्या वाडीचे तरुण तडफदार सरपंच सागरजी आहेत, माननीय माने अण्णा आहेत करंजावून आलेले, आपल्या विसापूर सर्कलचे तालुका अध्यक्ष माननीय राजोपाध्याय आहेत, मस्के सेठ आहेत, तिकडं आपल्या जाधवनगरचे आदर्श सरपंच माननीय माणिक जाधव आहेत. व्यासपीठावरती उपस्थित आता सर्वांची वेळेच्या अभावी नावं घेत नाही. सुशांत पवार आपले साळसिंगेचे सरपंच आहेत. आणि ज्योतिष शास्त्राचं सगळं व्यवस्थित बघून संतोष महाराज सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांनी पत्रिका बघितलेली आहे, त्यामुळं आपल्याला काहीच अडचण आहे असं मला वाटत नाही. आणि तुम्ही सर्वजण, उदय आहे, बाकीचे सगळे वेगवेगळ्या गावचे सरपंच इथं उपस्थित, शिंगाडे सर आहेत माऊलीवर आलेले, आणि माझे पत्रकार मित्र पण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. आमचे सह आरोपी पण इथं आहेत, लाळे साहेब, विजय लाळे, बाकीची सगळी टीम इथं उपस्थित आहे. खरं तर आपल्या मेळाव्याकडे सगळ्याच लक्ष आहे. आपण जरी नाही म्हणलो तरी सगळ्यांचं लक्ष आहे. आता यांचं इथं काय होतंय, आता इथं यांचं काय होतंय, सगळ्यांचं लक्ष इथं आहे. आता जेवणाचं टायमिंग जरी असलं तर आपले विरोधक गणी सगळे मोबाईल समोर लावूनच बसले असतील. आता हे काय म्हणतायत, तुम्ही किरकोळ लोक आहे, आम्ही तुमच्यावरती कुणावरती काही बोलत नाही. तो विषय तुम्ही डोक्यातनं काढून टाका, तो विषय आमच्यासाठी फार महत्वाचा नाही. बेटा पत्रकार मित्र लय भारी आहेत आपले. गोपीचंद पडळकरला धक्का, गोपीचंद पडळकरला धक्का, भाजपाला खिंडार, काय घंट्याचं खिंडार, आम्ही त्याचा विचार करत नाही. मग गोपीचंद पडळकरला धक्का, असे सगळे धक्के कोलतच गोपीचंद पडळकर इथं आलाय. असे धक्के मी लय सिरियस घेत नाही. मी राजकारणातला असा माणूस आहे, मी कधीच टेन्शन घेत नाही. मी विधानसभेच्या एवढ्या निवडणुका लढल्या, पहिल्या दुसऱ्या फेरीतच मला अंदाज येतो. आता आपण पडणार आहे
4थ्या फेरीला मी जेवत बसलेलो आहे. माझ्या सगळ्या सहकार्यांना तुम्ही विचारा. आणि तिकडं डिपॉझिट माझं जप्त झालं त्या दिवशी पण मी निवांत होतो. मी असलं टेन्शन घेत नाही. अरे मेंढा राखणाऱ्याचा पोरगा महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानामुळं महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचा सदस्य झाला, भारतीय जनता पार्टीमुळे सदस्य झाला. 800 किलोमीटर इथून लांब आहे नागपूर, तिथं माझा नेता आहे. तो नेता इतका खंप्या आहे, त्यामुळे असल्या किरकोळ गोष्टीला मी लक्ष देत नाही. तिकडं डिपॉझिट गेलं तरी मी बिंदास्त होतो, निवांत होतो. डिपॉझिट तिथं गेलं ना 8व्या महिन्यामध्ये मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य झालोय. राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी होत राहतात. आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती आपण बोललं पाहिजे. भारतीय जनता पार्टीकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे लोकांना वाटतंय की हा कार्यकर्ता आपल्यासाठी काहीतरी करू शकतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे गावामध्ये काहीतरी बदल करू शकतो हे गावातल्या लोकांना वाटतंय. मी तुम्हा सर्वांना विनंती आणि आवाहन करतो की खानापूर तालुक्यातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचा. तो माणूस तुमची वाट बघतोय, त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं आहे. तुम्ही जावा, त्यांना भेटा, त्यांना बोला. इथं कुणाची मक्तेदारी नाहीये. आपल्याला वाटतंय कुणाची तरी मक्तेदारी, असं काही नाही. अरे जर कुणाची मक्तेदारी असती तर हा हॉल खचाखच भरला असता का? जर कुणाची मक्तेदारी असती, जेवढी माणसं हॉलमध्ये तेवढीच माणसं हॉलच्या बाहेर आहेत, जेवढी माणसं हॉलच्या बाहेर आहेत तेवढीच माणसं खाली जेवायला लागलेत का नाही? जाऊन बघा तुम्ही. आणि रिपोर्ट करणारी लोक इथं आहेत काय काय, सगळीच काय आपले राष्ट्रातला भाग नाही. 2-4 तिकडची पण लोक आहेत. कोण कोण काय काय बोललं, कोण काय करतंय, कोण टाळ्या लय जोरात वाजवतो ते सांगतेच सगळे जाऊन. ती पण लोक आहेत, ते जाऊन सगळे सांगणार आहेत. कारण वातावरण आता पूर्णपणे बदललेलं आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी देवाभाऊंच्या नेतृत्वात काम करायचं ठरवलं. 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभाऊंना परत मुख्यमंत्री होण्याच्यासाठी बहुमत दिलं, परंतु विश्वासघात झाला आणि देवाभाऊंना मुख्यमंत्री होता आलं नाही. 2.5 वर्ष महाराष्ट्राला पाठीमाग नेण्याचं पाप या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी लोकांनी ज्यांना निवडून दिलं नव्हतं, अशी अनैसर्गिक अलायन्स महाराष्ट्रामध्ये तयार झाली. अनैसर्गिक युती महाराष्ट्रामध्ये तयार झाली. अनैसर्गिक मी का म्हणतोय? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. पण शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेना आणि तेव्हाच्या शरद पवारांची राष्ट्रवादी ही काय नैसर्गिक युती आहे का? ही अनैसर्गिक युती आहे, आघाडी आहे. ते सत्तेमध्ये आले आणि त्यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर काय केलं? आमची टेंबू योजना पूर्ण झाली पाहिजे, त्यांना पैसे देता आले नाहीत. जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी देवाभाऊचं सरकार आलं तेव्हा 7,000 कोटी रुपये टेंबू योजनेला सरकारनं दिलं. 7,000 कोटी. नाहीतर तुमचा जयंत पाटील 100 कोटी, 50 कोटी. अरे ते कॉन्ट्रॅक्टरला बिल द्यायला पैसे तेवढे लागतात. पहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. कडेगाव तालुक्यात 10 किलोमीटर कॅनॉलचं काम सुरू, खानापूर तालुक्यात 10 किलोमीटर कॅनॉलचं काम सुरू, आटपाडी तालुक्यात 5 किलोमीटर कॅनॉलचं काम सुरू, सांगोल्यात 5 किलोमीटर. तिथल्या लोकांना वाटत काम चालू आहे. अरे पण असं 5-5 10 किलोमीटर गेल्यावर पाणी कसं यायचं? तसं भाजपचं नेतृत्व नाही. भाजपचं नेतृत्व एकदाच पैसे उपलब्ध करत आहे. देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री झाले. नितीन गडकरी साहेबांच्याकडे उमा भारती मॅडमकडे तिथला चार्ज होता केंद्राचा. तो चार्ज बांधणी नितीन गडकरी साहेबांच्याकडे आला. ज्या दिवशी नितीन गडकरींच्याकडे चार्ज आला त्याच दिवशी त्यांनी देवाभाऊला सांगितलं की इथले सगळे सचिव दिल्लीला पाठवून द्या. सगळे मुख्य सचिव, जलसंपदा खात्याचे सचिव, अर्थ खात्याचे सचिव दिल्लीला गेले आणि दुसऱ्या दिवशी 49,000 कोटी रुपये महाराष्ट्राला घेऊन आले. किती? 49,000 कोटी. तिथले अमुक तमुक, आम्ही हे आणलं, आम्ही ते आणलं, असं नसतंय. ते गणित नीट समजून घ्या. तिथनं 49,000 कोटी आले, मग टेंबूला पैसे आले, मग म्हैसाळला आले, मग आरफळला आले, मग ताकाडीला आले, मग महाराष्ट्रातल्या सगळ्या उपसा जलसिंचन योजनासाठी पैसे आले. मग तेव्हा हे प्रोजेक्ट पूर्ण झाले. म्हणून लोकांना भारतीय जनता पार्टीचं सरकार पाहिजे. आता तुम्ही परिस्थिती बघताय मीडियात काय चालू आहे? मराठी 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 मराठी. अरे मराठी बोलायला आम्हाला काय कुणी शिकवायला लागतंय काय? आम्ही आमच्या आईच्या पोटामध्ये मराठी शिकतो. विज्ञान काय म्हणतंय?
जेव्हा बाळ गर्भामध्ये असतं तेव्हा आई जे 9 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं तिचं बोलणं चालणं वागणं असतंय तो गर्भावरती परिणाम करताय. आई जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो समोर असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या फोटो सातत्यानं त्या आईच्या समोर असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो आईच्या समोर असेल, पुण्यश्लोक आईला देवी होळकरांचा फोटो, नरवीर राजा उमाजी नायकांचा फोटो, अण्णाभाऊ साठेंचा फोटो, हे जर सातत्यानं त्या घरामध्ये असेल तर त्या महापुरुषांचे विचार जे आहेत ते त्या गर्भावरती परिणाम करत असतात. मासाहेबा जिजाऊंचा फोटो घरात असेल तर तो गर्भावरती परिणाम करतो. अरे मग आमची आई मराठीमध्ये बोलते, मराठीमध्ये जात्यावरची गाणी म्हणते, ओव्या गाते, लग्नामध्ये ओव्या गाते, कुणाचा कार्यक्रम असला तिथं मग आम्हाला काय मराठी शिकायला लागतंय काय? मराठी आम्ही आमच्या आईच्या पोटामध्ये शिकतो. आम्हाला पहिला गुरु आमची आई आहे, आमचे वडील आहेत, आमची बहीण आहे, आमचा चुलता आहे, आमचे चुलत भाऊ आहेत, भावंड आहेत, मावस भाऊ आहेत. जेव्हा आम्ही लहान असतो शाळेत काय आपण जन्माला आलेला जात नाही, पहिली जायला 5 वर्ष पूर्ण करावी लागतात. मग 5 वर्षाच्या अगोदर आपली पोरं मराठीत बोलतात की नाही बोलत? बोलतात की नाही घरात पोरं? मराठीमध्ये आम्ही बोलतो ना, ते मध्ये मराठी मराठी मराठी. अरे मराठी आमची अस्मिता आहे, मराठी आमचा अभिमान आहे, मराठी आमचा स्वाभिमान आहे. परंतु बाकीच्या इतर भाषा पण आम्हाला आल्या पाहिजेत का नाही आल्या पाहिजेत? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानतो. या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामधला प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतो. आणि मग हे आमचे विरोधक शिवसेनावाले जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असतील, जर धर्मवीर संभाजी महाराजांना मानत असतील, तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या. किती किती? 10 आणि 6 16 भाषा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना येत होत्या. संस्कृतचे ते पंडित होते. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ग्रंथ लिहिले. अरे जर आमच्या राजाला, ज्यांना आम्ही आदर्श मानतो, त्यांना 16 भाषा येत असतील तर आमच्या पोरांना किमान 3 तर भाषा आल्या पाहिजेत की नाही पाहिजेत? 16 भाषा ते काय येड्या गबाळ्या असं काम नव्हतं 16 भाषा शिकायचं. आपल्या पोराला किमान 3 तर आल्या पाहिजेत. एक मराठी तर आमची आहे, एक हिंदी आली पाहिजे आणि एक इंग्रजी आली पाहिजे. आणि मग तुम्ही मराठी मराठी मराठी. जे शिवसेनावाले म्हणताय की आम्ही मराठी आहोत, पत्रकार मित्र माझे इथं आहेत, शिवसेनेनं आतापर्यंत 22 खासदार राज्यसभेत पाठवले. किती? 22 खासदार राज्यसभेमध्ये पाठवले. त्यापैकी 8 खासदार हे अमराठी पाठवलेत. अमराठी 8 खासदार पाठवलेत. त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा खासदार पाठवले मुकेश पटेल. 3 एप्रिल 1996 ते 2 एप्रिल 2002 पर्यंत त्यांची राज्यसभा होती. दुसऱ्यांदा त्यांनी पाठवले संजय निरुपम. 27 सप्टेंबर 1996 ते 2002. तिसरे त्यांचे अमराठी खासदार राज्यसभेवरती गेले प्रितीश नंदी. 5 जुलै 1998 ते 4 जुलै 2004. परत गेले त्यांचे राजकुमार दूत. राजकुमार दूत 3 वेळा गेले बघा. 3 एप्रिल 2002 ते 2008. 3 एप्रिल 2008 ते 2 एप्रिल 2014. 3 एप्रिल 2014 ते 2 एप्रिल 2020. आता गेल्या प्रियांका चतुर्वेदी 3 एप्रिल 2020 ला. 8 खासदार 22 पैकी त्यांचे अमराठी गेले राज्यसभेवर दिल्लीला. आणि ते आम्हाला सांगते आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी आहोत, मराठी विषयी आमचं प्रेम आहे. मग हे 8 खासदार जे अमराठी आहेत, जे उत्तर भारतातले आहेत, ते नेमकं कुठल्या प्रेमातून तुम्ही दिल्लीला पाठवले याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला देण्याची आवश्यकता आहे. द्यायला पाहिजे की नाही सांगा? हा, दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे? ते त्याच्यावरती बोलत नाहीत. लगेच मग तर इकडं तिकडं इकडं तिकडं जाते. त्यांची पोरं इंग्लिश मीडियम मध्ये आणि आमची पोरं जिल्हा परिषदच्या मराठीच्या शाळेमध्ये. अरे मग आमची पोरं जिल्हा परिषदच्या मराठी शाळेमध्ये शिकतायत तर त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? ते चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं काम माननीय देवाभाऊंच्या सरकारने केलाय. कारण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आमची पोरं जातात, गरिबाची पोरं जातात,
शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, 18 पगड जातीतली, 12 बलुतेदारांची, भटक्या विमुक्तांची, मागासवर्गीयांची पोरं, आदिवासींची पोरं हे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जातात आणि हे बाता मारतात की लांब लांबच्या सगळ्या बाता मारतायत. तर तुम्हा सगळ्या मित्रांना माझी विनंती करायची आहे की बाबांनो, भाजप हे लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे, तळागाळामध्ये गेलं पाहिजे, भाजपचा विचार लोकांच्या मध्ये गेला पाहिजे. आपल्याला खूप पोषक वातावरण आहे. आता विद्यामध्ये आपले मयुरेश दादा गुळवणी सारखं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आलेलं आहे की ज्यांच्याकडे मोठ्या संस्था आहेत. आता त्या संस्था ढापायचं पण थोडी लोक डोळा ठेवतायत, तर आम्ही तुमच्या सोबत आहे. आमची काही मदत लागली तर आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे आहोत. ढापाढापीच्या प्रकरणामध्ये जर कोणी आमची मदत तुम्हाला लागली तर आम्ही नक्की तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहू, कारण आम्ही पडत्या लोकांच्या बाजूने नक्की उभा राहतो. आम्हाला त्याची काही कमीपणा वाटत नाही. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आणि सम्राट बाबांच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तिकडं सदाभाऊ खोत आहे, इकडं मी आहे, भाजपचे आमदार आहेत. ज्या ठिकाणी आमदार नाही तिथं सगळी लोक आहेत. आपण ताकदीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवायच्या आहेत आणि सांगली जिल्हा परिषद वरती भाजपचा एक हाती झेंडा लागला पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि इथं जरा भाकरी करपायला लागल्या, इथं बदला. या खानापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचे सदस्य भाजपचे झाले पाहिजेत. विटा नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला पाहिजे आणि आता ह्या वेळेस लागेल किशोर डोंबे साहेब. नाहीतर अगोदर भाजप पाहिजे तसं तुम्ही इकडं तिकडं पळवायचा. आता भाजपच्या चिन्हावरती आपल्याला विटा नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता प्रस्थापित करायची आहे. आणि हे भाषणात बोलण्यासारखं नाही. मी 100% सांगतो की नक्की आपण देवाभाऊच्या नेतृत्वात आणि इथं चंद्रकांत दादा पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला या नगर परिषदेवरती, आटपाडीच्या नगर पंचायत वरती, खानापूरचा अजून अंदाज नाही खानापूरमध्ये कशी परिस्थिती आहे बघू, पण या 2 नगर पंचायतांनी किती पैसे पुढच्याकडे असू द्या, तुम्ही चिंता करू नका. रात्रंदिवस राबायची आमची तयारी आहे. आणि मी सम्राट बाबा तुम्हाला शब्द देतो, जेवढे आपले जिल्हा परिषदेचे सदस्य आहे तिथं बेळाने लावा. मी आणि सदाभाऊ तुमच्या खांद्याला खांदा लावून तिथं येतो आणि सगळ्या लोकांना आपण आवाहन करू की तुम्ही आमच्या भाजपच्या सोबत आला पाहिजे, भारतीय जनता पार्टीच्या सोबत लोकांनी आलं पाहिजे. हे होऊ शकतं का? नाही होऊ शकणार. अरे या खानापूर तालुक्यामध्ये जेवढं दिलंय ते भाजपाच्या सरकारनं दिलंय. शिवसेना आता आपल्या बरोबर आहे, शिवसेनेच्या सरकारनं दिलंय. देवाभाऊ मुख्यमंत्री असताना जास्तीत जास्त निधी हा खानापूर आटपाडीला आलाय. आता जतला पण मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलाय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये. एकनाथ शिंदे साहेबांनी देवाभाऊ असताना 2000 कोटी रुपये जत तालुक्याला दिलेले आहेत. आता मी परत जत तालुक्याला नव्यानं 500-700 कोटी रुपये नव्यानं मागतोय. मैशाळ योजना की सोलार वरती येते, जवळपास 1300-1400 कोटी रुपयाचा निधी हा मैशाळ सोलार करण्यासाठी दिलाय. अरे तुम्ही आता सगळे येत आहे, आपल्या शेतामध्ये लाईट रात्री येते, दिवसा येत नाही. देवाभाऊच्या सरकारनं नियोजन केलं की गावातले फिडर हे सौर ऊर्जेवरती आणायचे आणि तुम्हाला जी रात्री लाईट येते 7 ते सकाळी 7 ती बंद. 1 वर्षाच्या आतमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 तुम्हाला दिवसा शेतामध्ये लाईट येणार. तुम्ही दिवसभर शेतामध्ये जायचं आणि संध्याकाळी बायकापुरामध्ये राहायचं. आता ती परिस्थिती नाही, आपण ते देऊ शकत नव्हतो. आता बऱ्यापैकी सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये सोलारचं काम सुरू आहे, गायरान जमिनीमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या जमिनीमध्ये. आणि जिथं महाराष्ट्र शासनाची जमीन नाही तिथं भाड्यानं जमीन घेऊन तिथं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आटपाडी तालुक्यामध्ये आम्ही JSWचा एक प्रकल्प आणलाय लाले साहेब. 20,000 एकरामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे खानापूर आटपाडीमध्ये येतोय आणि येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये ती सगळी प्रक्रिया पूर्ण होते. 20 ते 25,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आपल्या तालुक्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांना 50,000 रुपये भाडं वर्षाला. ज्या रानामध्ये उगवतच नाही, पेरताच येत नाही तर उगवल कसं? JCB जरी गेला तर तेच दात 4 मोडते आणि मग JCB परत जाते, त्याला भाडं सुद्धा परवडत नाही. ट्रॅक्टरचा नांगर गेला त्याचा फाळ मोडून जातोय, ते किर्लोस्कर असू दे नाही पारस असू दे मोडून जाते, कारण एवढं खडकाळ जमीन आपल्या भागामध्ये आहे, आपल्या तालुक्यामध्ये आहे. जतसाठी मी माननीय देवाभाऊंना परवा भेटलो आणि मी त्यांना विनंती केली, 1 लाख एकर जमीन मी तुम्हाला सरकारला भाड्यानं देतो, तुम्ही 50,000 रुपये भाडं माझ्या शेतकऱ्याला द्या आणि तिथं सोलारची शेती करा. महाराष्ट्रामध्ये इतके दुष्काळी तालुके आहेत, सरकारकडे माझी मागणी आहे की आता तुम्ही सोलार शेती केली पाहिजे महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यामध्ये. जिथं तुम्ही पाणी दिलं तरी सुद्धा परिवर्तन होत नाही अशा काही जमिनी गावगाड्यामध्ये आहेत, काही गावामध्ये आहेत.
तिथं तुम्ही सोलार लावा आणि सगळ्या या सौर ऊर्जेचा वापर हा आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी होऊ द्या आणि त्यांना घर बसणं भाडं मिळू द्या. ही आमची सरकारनं मागणी आहे आणि आम्ही ते करतोय. आम्ही नुसतं बोलतोय अशातला विषय नाही. मी नितेश राणे साहेबांकडे परवा मागणी केली. सम्राट बाबांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत आणि हिंदुत्वाची महाराष्ट्रामध्ये भूमिका घेणारे एक डॅशिंग नेते आहेत, डॅशिंग मंत्री आहेत आणि मी त्यांच्याकडे विनंती अशी केली की नितेश राणे साहेब, तुम्ही कोकणामध्ये जे मत्स्य व्यवसाय करणारी लोक आहेत, खाऱ्या पाण्यातली मासेमारी, गोड्या पाण्यातली मासेमारी म्हणजे मोठ्या धरणातल्या, मोठ्या तलावातल्या, त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला की मत्स्य शेतीला शेतीचा दर्जा दिला. जे शेतकऱ्याला मिळणार ते मासेमारी करणाऱ्या लोकांना मिळणार. मग माझ्या डोक्यात एक संकल्पना आली. मी जाऊन त्यांना भेटलो. जसं तुम्ही मत्स्य शेतीला शेतीचा दर्जा दिलाय तसा आमच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये 4000 शेततळी आहेत. खानापूर आटपाडीला पण असतील. उद्या पण माहिती. तुम्हाला जतच बोलायला लागलाय. मला जे सुचलं ते मी बोललो. त्या लोकांनी मला निवडून दिलंय. मला त्यांच्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी सरकारकडे मागणी केली की शेत तळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करता यावा यासाठी महाराष्ट्रातला पहिला पायलट प्रोजेक्ट जत विधानसभा मतदारसंघामध्ये द्यावा. 4000 शेततळी आहेत. त्या सगळ्या लोकांना आणि माननीय मंत्री महोदयांनी मग बुधवारी बैठक लावली. कधी रे? सोमवारी. म्हणजे एवढे मंत्री आपले प्रगल्भ आहेत बघा. मी पत्र दिलंय परवा दिवशी आणि बैठक लागली सोमवारी. आणि मला ठाम विश्वास आहे नारायण राणे साहेबांचा पोरगा आहे. वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो. वाघाच्या पोटी कुठे हरिण जन्माला आलंय का जगात? तर ते 100% निर्णय करतील की शेत तळ्यामध्ये मत्स्य शेती करता येईल. आम्ही नवीन नवीन आयडिया देतोय सरकारकडे, मागणी करतोय. पूर्ण क्षमतेने आमची लढाई सुरू आहे. त्यामुळं खानापूर तालुक्यामध्ये नवीन जे आता उपकेंद्र झालं आपलं शिवाजी विद्यापीठाचं, मी दादांच्याकडे गेलो. दादाला म्हणलं उपकेंद्र झालं. परवा आम्ही पाहणी केली. तिथं जलसंपदा खात्याची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग मध्ये तात्पुरतं तुम्ही भाड्याने घ्या आणि उपकेंद्र चालू करा. मग मी कुलगुरूंना फोन केला. कुलगुरू म्हणले आम्हाला अजून वर्ण निरोप आला नाही. मी दादांना बोललो. कुलगुरू म्हणतोय निरोप आला नाही. दादा म्हणले जेव्हा सभागृहामध्ये एखादी गोष्ट होते त्याचा निरोप द्यायची गरज नसते, लगेच कारवाई करायची असते. सभागृहामध्ये घोषणा झालेली आहे. माननीय चंद्रकांत दादांनी कुलगुरू महोदयांना फोन केला आणि तात्काळ प्रस्ताव तयार करा आणि आता आपल्याला उपकेंद्र चालू करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जागेची प्रक्रिया करून तिथं इमारत बांधण्याचा पण प्रस्ताव तुम्ही ताबडतोब पाठवून द्या. म्हणजे आपलं ते उपकेंद्र आता ते बघत वगैरे मला आता इथं दिसले मुलं जे सातत्यानं प्रयत्न करत होते की खानापूरला उपकेंद्र झालं पाहिजे. तर ते उपकेंद्र आपण येत्या काही दिवसामध्ये कार्यान्वित करतोय, चालू करतोय आणि त्याचा पाठपुरावा मी स्वतः चंद्रकांत दादांच्याकडे करतोय. आता स्पर्धा लागेल. कुणी चालू करायचं, कुणी चालू करा, पण ते चालू करा. चालू होणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. क्रेडिट घेणं हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही. अजून 2029 लांब आहे. आता 2025 सुरू आहे. त्यामुळे चिंता करू नका. पुलाखालनं बरंच पाणी जाणार आहे. काय काय पूल अख्खे वाहून जातील. आपण ते 29ला बघू. विधानसभा कशी लढायची, काय करायचं तो आता नंतरचा विषय आहे. तो आताचा विषय नाही. पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये सिंगल निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवार खूप चांगले आहेत. काही चिंता करण्याचं कारण नाही. आता आमचे गोटीचे सचिन कदम माझा जीवाभावाचा मित्र आहे. एक आदर्श सरपंच आज ते इथं नाही. तिकडं मोहीला आमचे सुनील दादा खानदारे आहेत. चांगली पोर आहेत, तरुण तडफदार पोर आहेत, काम करणारी पोर आहेत. तिकडं माणिक शेठ सारखा ज्येष्ठ नेतृत्व आपल्याकडे आहे. म्हणजे आता आपल्याला तिकिटासाठी फायटिंग होईल अशी परिस्थिती आहे. पूर्वीची परिस्थिती खानापूर तालुक्यामध्ये नव्हती. आता खानापूर तालुक्यामध्ये रान एकदम भुसभुसीत झालंय भारतीय जनता पार्टीसाठी. आणि आता जून जुलै महिन्यात तुम्ही पेरणी करून घ्या. नक्की चांगलं पीक उगवल्याशिवाय राहणार नाही. आणि जी कोणी लोक हवेत आहेत आमचं लय लय ते काय नसते रे, काय लय नसते. लोक काय कोणाची बांधील नाही. लोकांना बाहेर पडायचं आहे. गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे. खानापूर तालुक्यातल्या लोकांना जसं इंग्रजकालीन परिस्थिती होती गुलामींची ती व्यवस्था येत आहे. पंचायत समितीत जाऊन बघा ना. 18-18, 20-20 वर्ष झालं तेच अधिकारी येत आहेत. 18-18, 20-20 वर्ष झालं तेच अधिकारी पंचायत समितीमध्ये तळ ठोकून आहेत. बघा, जर एखादा अधिकारी 10 वर्ष, 15 वर्ष, 18 वर्ष एकाच खुर्चीत एकाच कार्यालयामध्ये बसून आहे तर तो काय करेल? तो तुम्हाला न्याय देऊ शकतो का?
त्याच्यासाठी काही लोक ताकद लावतात. तर अशा लोकांना तुम्ही जरा धारेवरती धरलं पाहिजे. तुम्ही त्यांना लोकांची कामं करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही लोकांच्यासाठी आहे, लोकांच्या पैशातून तुमचा पगार मिळतो. तर हे तुम्ही बसू द्या ए बस रे ग बस काय बोलू, लोकांच्या पैशातून तुमचा पगार मिळतो हे तुम्ही त्या लोकांना सांगितलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे अधिकाऱ्यांना. नाहीतर त्यांनी गबाळ गुंडाळून गेलं पाहिजे. आपण जरा टाईट करू. तुम्ही मला सांगा, आम्ही तिथं जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, अन्य ठिकाणी तुमची कुठली कामं असतील, कोणी अडवणूक करत असेल, रस्ता तुमचा अडवलाय, सांगा ना आम्हाला. इथं ब्रह्माशेठ आहेत, मी आहे, काही चिंता करू नका. आम्ही जरी इथं आमदार नसलो तर आमदारांपेक्षा एकही काम तुमचं कमी होणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. तुमची कुणी अडवणूक करणार नाही. पोलीस स्टेशन आला आणि तुम्हाला उगाच झोपाडला असं होणार नाही. खानापूर तालुक्याचा तो मूळ डीएनएच आहे. पोलिसाकडनं आणा चोपा, तलाट्याकडनं आणा उतार्यात खाडाखोड करून टाका. ग्रामसेवकाला सांगा घराच्या उतार्यावर काहीतरी उलट सुलट लिहून टाक. एकदा लिहिलं का काढायचं कोण, त्याला प्रक्रिया आहे. एखादा कंस जरी केला तलाट्यानं तर तो काढायला 2-4 वर्ष जातील. कंस करायला अडचण नाही, पण काढायला अडचण आहे. त्याचे नियम आहेत. तहसीलदारांच्याकडे जावा, सर्कलकडे जावा, तहसीलदारांकडे जावा, प्रांताच्याकडे जावा, म्हणजे तुमचा वेळ घालवा, म्हणजे तुमचा पैसा घालवा. ही सगळी प्रक्रिया सुरू असते. हे सगळ्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. टेंबूच्या बाबतीमध्ये लाळेसाहेब इथं आहेत, ते साक्षीदार आहेत. कुठल्या आमदारावरती केस झाली, कुठला आमदार जेलमध्ये गेला सांगा. टेंबू योजनेसाठी कुठला आमदार गेला जेलमध्ये? मी स्वतः कराडच्या जेलमध्ये दिवस काढलेत. हे पत्रकार आहेत म्हणून यांना अटक केली नाही. याचा दरारा होता, आमचा दरार नव्हता. आटपाडीत अटक केली. आटपाडी कोर्टाला सुट्टी होती, विटाच्या कोर्टात आलो. विटाच्या कोर्टात जामीन झाला तोवर बाहेर गाड्याने पिंजरा आणून लावलाच होता. त्यांची नावं घेत नाही, आता तो विषय संपलाय. पिंजरा बाहेरच, तिकडून आलो का लगेच पिंजऱ्यात. पिंजरा कुठं? कराडला. चला म्हणलं, चला. आम्ही काही घाबरणारी लोक आहे काय? आम्ही घाबरणारी नाही. लोकांसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आहे. आम्ही अनेक वेळा जेलमध्ये गेलोय, त्याचा आम्ही भांडवल केला नाही. कराडच्या जेलमध्ये अरे 2-3 दिवस तुम्ही काढू शकत नाही. त्या जेलमध्ये आम्ही राहिलो. त्या आमच्या हातामध्ये बेड्या, विरोधक फिरोधक हे बेड्या बघा, मंगळसूत्र चोरलं. अरे तुमच्या छड्या फाटक्या होत्या तेव्हा मी सफारी गाडीत फिरत होतो. मंगळसूत्र चोरायची माझ्यावर एवढी वाईट वेळ आलेली नाही. वयाच्या 22व्या वर्षी माझ्याकडे सफारी गाडी, मोठेपणा म्हणून सांगत नाही, आम्ही काम करून घेतलेली होती. राजकारणाचा गैरवापर तुम्ही किती करता हे आम्ही डोळ्यांनी बघितलंय. पीआय 7 पीआय बदलले आटपाडीचे. केसेस घाला, केसेस घाला. अरे कसं घालतील? आम्ही काही चुकच करत नाही तर केसेस काय घालतील? नाही मग तुम्हाला बदलून टाका. दुसरा, तिसरा, अजून तेच सुरू आहे. अरे आम्ही म्हणून तिथं फायटिंग करतोय, नाहीतर राडाराडीशिवाय धंदेच नाहीत. आम्ही कुणाची कधी तक्रारच करत नाही, कधी कुणाची तक्रार करत नाही. आम्ही जे येतंय त्याला आम्ही फेस करतो. तुमच्या सगळ्यांचं पाठबळ आहे म्हणून आम्ही ते काम करू शकतो. तुमच्या सगळ्यांची ताकद आमच्या बरोबर राहू द्या. या खानापूर आटपाडीचा कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काही कामं करायची आहेत. त्यासाठी तुमचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे, त्यासाठी तुमची आम्हाला ताकद पाहिजे. अरे महाराष्ट्रामध्ये कुणी असा प्रकल्प आणला की जो शेतकऱ्याला 50,000 वर्षाला भाडं देतोय, शेतकऱ्याला 2 वर्षाचं भाडं ऍडव्हान्स मध्ये देतोय? का कुठल्या पुढाऱ्याला वाटलं नाही? का कुठल्या नेत्याला वाटलं नाही? का कुठल्या मंत्र्यांना वाटलं नाही? आम्हाला काय वाटलं? आम्ही गावात आलोय, आमच्या रानात काही पिकत नाही, आम्हाला माहित आहे. आमचा ऊस 30 टन अवरेज पडतंय. आता 30 टन अवरेज पडल्यानंतर काय मिळेल? तिकडं पडतंय 100 टन, आमच्याकडे पडतंय 30 टन, 40 टन. कारखान्याला घातलं की परत 2 वर्ष बिलच देत नाही. मग आता आमच्या शेतकऱ्यांनी करायचं काय? मग आमचा शेतकरी सुद्धा निवांत घरी राहायला पाहिजे म्हणून आम्ही योजना आणलेल्या आहे, म्हणून आम्ही संकल्पना मांडलेल्या आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये नवीन नवीन योजना आपल्याला आणाव्या लागतील. पाणी जरी आलं तर त्या पाण्याचा वापर योग्य केला पाहिजे. ठिबक सिंचनवरची पिकं आपण घेतली पाहिजे. पिकामध्ये आपण बदल केला पाहिजे. या सगळ्यांनी ऊस लावला, सगळेच ऊस. अरे बदल करा ना. तिकडं लातूरमध्ये 4-5 गाव आहेत, तिथं नुसती कोथिंबीरच लावते, नुसती कोथिंबीर. 21 दिवसात कोथिंबीर येते, विकून टाकते. 5-5 एकर 10-10 एकर कोथिंबीर. नवीन प्रयोग करायला शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे. बांबूची शेती आली आहे. आज जग बुडायच्या मार्गावरती आहे. टेम्परेचर वाढलंय, कार्बन डायऑक्साईड वाढलंय, ऑक्सिजनची लेवल कमी व्हायला लागली आहे. 50 वर्षानंतरची परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. 2-3 दिवसानंतर मी सभागृहाची भूमिका मांडणार आहे या विषयावरती. तुम्ही ती भूमिका बघा.
प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत, बांबूची शेती लावली पाहिजे, आपल्या किमान मांडावरती 5-10 नारळाची झाडं असली पाहिजेत, आंब्याची झाडं असली पाहिजेत, चिकूची झाडं असली पाहिजेत. एवढं पाणी आलंय, नाहीतर द्या पाणी रात्री सोडून झोपान, सकाळी जाऊन मोटर बंद करा. ते कृष्णा काठावरती शेतकरी करतोय तसं तुम्ही करू नका. तिथली शेती नापीक झाली, तिथली शेती खारवली, आज ती शेती दुरुस्त करायला करोडो रुपये सरकारला तिथं घालावे लागत आहेत. तसं आपण करू नका. आपली ती परिस्थिती नाही आहे. आज दुकानदार आपली लोक आहेत, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत, त्यांना तिथं काय अडचणी येत आहेत. परवा दिल्लीला मेळावा गेला झाला, तिकडे पण मी गेलो होतो. त्या लोकांना पोलिस येऊन मारहाण करतायत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत, त्यांच्याकडून 10 तोळ्याच्या ऐवजी 1 किलो वसूल केलं जात आहे. अरे आपली रिफायनरी करणारी लोक आहेत, ते नुसतं रिफाईन करून देत आहेत, तरी म्हणतात नाही तुझ्याकडे रिफाईन करून दिलं. अरे म्हणजे किती रोज 3-4 प्रकरण अशी येत आहेत. म्हणजे आपली पोरं जी बाहेर जाते त्यांना सुद्धा हॅरेस केलं जात आहे, त्यांना सुद्धा त्रास दिला जातोय. आज विटा शहराचे विषय गुळवणी साहेबांनी मांडले आणि अत्यंत अभ्यासपूर्ण तुम्ही विषय मांडले. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. की मार्केट, भाजीपाल्याचं मार्केट एक आहे, दुसरं झालं पाहिजे. विटाचा विस्तार झालाय. आज विट्यामध्ये विटा स्टँड टू इकडं क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्यापर्यंत किती गर्दी असते. इकडं मायनी रोडला इकडं किती गर्दी असते, उभा राहता येत नाही. तिकडं सांगली रोडला एक 100-200 मीटर पर्यंत तीच परिस्थिती आहे. विट्याला रिंग रोडची आवश्यकता आहे आणि तो रिंग रोड कसल्याही परिस्थितीत झाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही मागणी करू, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आम्ही मागणी करू की विटा हे सांगली जिल्ह्यातलं एक प्रगल्भ शहर आहे, प्रगती झालेलं शहर आहे, विकसित झालेलं शहर आहे. प्रत्येक दुकानदाराला वाटतंय विट्यात आमचा प्लॉट असला पाहिजे, प्रत्येक दुकानदाराला वाटतंय विट्यात आमचा बंगला असला पाहिजे, प्रत्येक नोकरदाराला वाटतंय की आम्ही राहायला विट्यात असलो पाहिजे. जरी ग्रामीण भागामध्ये त्यांची नोकरी असली तरी आजूबाजूच्या परिसरातली सगळी लोक विट्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. विटा आहे, तिकडं इस्लामपूर आहे, हे डेव्हलप झालेली सिटी आहे. जत डेव्हलप खूप आता आहे, आटपाडी डेव्हलप खूप आता आहे, कवटेमंकाळ डेव्हलप खूप आता आहे. पण ही आता विकसित झालेली शहरं आहेत. तर यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा बघून सरकारनं तशा पद्धतीची रचना केली पाहिजे. अंडरग्राऊंड गटारीची गरज विटा शहरासाठी आहे. तुमचं जे म्हणणं आहे नक्की माननीय एकनाथ शिंदे साहेब अंडरग्राऊंड गटार सुद्धा या शहराला देतील. अत्यंत चांगल्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी देवाभाव या महाराष्ट्रासाठी काम करतायत, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करतायत. आणि म्हणून आपण सगळेजण आपण भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जावा. गावागावामध्ये शाखा काढा. ब्रह्मशेट्टी सांगितलं तसं गाव तिथं शाखा, आपला अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार सगळ्यांना जरा व्यवस्थित वाटतंय. आणि तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे, तालुकाध्यक्षांना विनंती आहे, विसापूरच्या तालुकाध्यक्षांना विनंती आहे, आटपाडीच्या तालुकाध्यक्षांना विनंती आहे, येत्या 4 दिवसामध्ये आपले जे बूथ प्रमुख आहेत त्यांची यादी तुम्ही आम्हाला द्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत. येत्या 8-10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तिथं विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून तुमची नेमणूक करायची आहे. सरकारनं तुम्हाला 13 अधिकार दिलेत. किती? 13 अधिकार दिलेत. तुमची नेमणूक झाली ना, घरावर बोर्ड बीड लावून स्टॅम्प बिम तुम्हाला कोण आला का स्टॅम्प सही करून, म्हणजे तुमचा मान वाढेल, सन्मान वाढेल. झेंडावंदन आहे, तुम्हाला पुढच्या खुर्चीत बसवायचं आहे. सरकारनं सूचना दिली आहे. कुठलंही चांगलं महत्वाचं काम आहे गावामधलं, तिथं तुम्हाला आधी विचारायचं आहे. प्रत्येक विषयामध्ये आता तुमच्या शिक्क्याला महत्व आहे आणि म्हणून त्या सगळ्यांची नेमणूक आपली करायची आहे. आपले भाजपाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक करायचं बाकी आहे. त्याची यादी तुम्ही पुढच्या 4-5 दिवसामध्ये बसून तयार करा आणि ती यादी फायनल करून माननीय पालकमंत्री महोदयांना द्यायची आहे आणि तात्काळ त्यांची नियुक्ती होईल. आपल्याला काही टक्के इथं समित्यामध्ये येणार आहेत. सम्राट बाबा, इथल्या समित्या करताना मला विचारून करा. विचारून म्हणजे नाहीतर काय काय नावं भाजप म्हणून दुसरीच नावं टाकतील आणि त्याची यादी येईल. तिकडे आमच्या पत्रकार मित्रांना माहित आहे आपला जो हिस्सा आहे, आपला जो टक्का आहे ठरल्याप्रमाणे त्यामध्ये आमची पोरं ही तालुक्याच्या कमिटीमध्ये बसली पाहिजेत, आमची पोरं जिल्ह्याच्या कमिटीमध्ये बसली पाहिजेत, आमची पोरं संघटनेमध्ये बसली पाहिजेत पदाधिकारी म्हणून. संघटने तर तुमच्याच हातामध्ये आहे. खानापूर आटपाडीच्या संघटनेचे पद देताना तुम्ही आमच्या लोकांना द्या. आता सम्राट नाना आलेले आहेत, आम्ही त्यांना शब्द देऊन बसलोय. आता गुळवणी साहेबासारखा चांगला माणूस आलाय ज्यांच्याकडे 100-200 माणसं पगारावरती नोकरदार आहेत, अशी माणसं आपल्याकडे नव्हती. तर अशा लोकांना मला आता पद द्यावी लागतील ना, अशा लोकांना मला उचलावं लागेल तर मग लोकांची कामं होतील. कारण भाजपचं काम करणं म्हणजे दिवसातून 3 वेळा फोन येतो. तुम्ही म्हणाला हे काय लपडाई मागे दिवसभरात 3 वेळा फोन येतोय, ही माहिती पाठवा, ती माहिती पाठवा. एखाद्या केंद्र प्रमुख शिक्षक असतो ना,
त्यांना कशी माहिती पाठवायला लागते तशी भाजपाच्या तालुकाध्यक्षांना माहिती पाठवायला लागते. जिल्हाध्यक्षांना आता त्यांना विचारा आता त्यांना किती काम करावं लागतं, कारण भाजप 24 तास आणि 365 दिवस काम करतो. उद्या निवडणूक आल्यानं झोपतनं जागा होत नाही. भाजप कायम जागाच असतो, कायम कामामध्ये असतो. म्हणून सत्ता आली, कारण भाजपनं इतकं मोठं काम केलं होतं. लोकसभेला एवढं विरोधात केलं, संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना न मानणारी लोक संविधानाचं पुस्तक हातात घेऊन फिरायला लागली. त्यामुळे लोकांच्या मध्ये जरा संभ्रम निर्माण झाला. पण विधानसभेला सगळे ताकदीनं भाजपाचे कार्यकर्ते लोकांच्या मध्ये गेले, महायुतीचे कार्यकर्ते लोकांच्या मध्ये गेले आणि लोकांनी बहुमत दिला. 237 आमदार महाराष्ट्रामध्ये एका युतीला, हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि ते देवाभाऊंच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून लोकांनी दिलाय. नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती विश्वास ठेवून लोकांनी दिलाय. आज तुम्ही तिकडे बघितलं सिंदूरची काय परिस्थिती झाली. पहिलं असं होतं का? डायरेक्ट जाऊन तिथं सगळे ते अतिरेकी मारून टाकले. डायरेक्ट 100 किलोमीटर आत इकडून बटणं दाबली, जाऊन तिकडं खटाक पळायला लागले सगळे. ते अतिरेकी एकदम बिंदास्त असायचे, हे काय करत नाही. तिकडं ते हिरो म्हणून फिरायचे. तो हाफिज का काय नाव त्याचं, अख्खं घर संपून टाकलं. रडायला लागला मी तर कशाला जगतोय म्हणून. दुसऱ्याची माणसं मारतो तेव्हा तुला बरं वाटतंय, मजा वाटते. आमच्या पर्यटकांच्या वरती धर्म विचारून गोळ्या घालतोय तेव्हा बरं वाटतंय. हे धर्मांतरणाचा विषय बघा, माझ्या विरोधात आता राज्यभर आंदोलन सुरू आहेत. मला एवढे आमदार भेटले, एवढे लोक भेटले. अरे बाबा, एवढी लोक आलेत कुठून? सगळे रस्त्यावरती सगळे बिळातनं बाहेर पडायला लागले. बिळात मी म्हणतोय त्यांना सगळे बाहेर पडा. एकदा आम्हाला पण कळू द्या तुम्ही किती कन्वर्ट झालाय. लोक कन्वर्ट होत आहे काही कारण नसताना. अरे संविधानानं कन्वर्ट होणं तुम्हाला अधिकार आहे, पण फसवून कन्वर्ट करणं, फसवून धर्मांतरण करणं, आमिष दाखवून धर्मांतरण करणं, चमत्कार करतोय म्हणून धर्मांतरण करणं, हा संविधानानं गुन्हा आहे. आणि अशा लोकांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतलेली आहे. अशा लोकांच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे. परवा मी रायगडावरती गेलो होतो. छत्र निजामपूर ग्रामपंचायतचं नाव आहे, सम्राट बाबा. अरे आमचा राजा, ज्यांनी रायगड ज्यांची राजधानी होती, अनेक वर्ष त्यांनी रायगडावरती घालवलेत महाराजांनी आणि राज्यकारभार केलाय. ज्यांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला, ज्यांनी अखेरचा श्वास सुद्धा रायगडावरती घेतला, ज्यांचं पवित्र समाधी स्थळ रायगडावरती आहे, असं रायगड छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये असणं हे योग्य आहे का? सांगा तुम्ही मला, आहे का योग्य? हा, आवाजच येईना तुमचा. योग्य आहे का? मी परवा गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात आले. मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. मुख्यमंत्री महोदय म्हणले तात्काळ प्रस्ताव मागून घ्या. आता ज्या दिवशी प्रस्ताव मंत्रालयात येईल 8 दिवसाच्या आत छत्र निजामपूर ग्रामपंचायतचं नाव बदलून किल्ले रायगड ग्रामपंचायतचं नाव असणार आहे. किल्ले रायगड ग्रामपंचायतचं नाव असणार आहे आणि त्याचं कार्यालय रायगडवाडीत असणार आहे. रायगडवाडीत. निजाम तिथं कुठला आला? तिकडं झाडात कुठं आला? सह्याद्रीच्या गाभाऱ्यात. आणि महाराजांच्या जवळ यायची लायकी आहे का निजामाची? तिथं कुणी हे षडयंत्र केलेत बघा ना. षडयंत्र कुणी? लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्माची नव्हती. अरे तुम्ही आता जागा रायगडावरती जगदेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज किती हुशार होते बघा. त्या मंदिराची डिझाईन मशिदीसारखी केली, मशिदीसारखी मिनार आहेत त्याला. म्हणजे त्यांना धोका माहित होता की हे मोगल कधी ना कधी इकडं काशी करतील. ते आले, त्यांना मशीद बघितल्यानंतर जरा बरं वाटलं. आत वाकून बघितलं तर तिथं तर जगदीश्वरांची मूर्ती आहे, पिंड आहे. अरे म्हणले आता कसं करायचं? हे पाडलं पाहिजे. तर दरवाज्यातनं आत जायचं तर दरवाजा छोटा केलाय. त्यांना वाटलं वाकून कसं जायचं, मग आपण आता नतमस्तक झालो. म्हणजे महाराजांच्या आयडिया कशा आहेत बघा. दरवाजा छोटा, वर तिकडं मिनार केलंय, वाकून आत जायचं तर आपण जगदेश्वराच्या समोर नतमस्तक झालो, मग आपण वाकून जायचं नाही, मग आपण दरवाजा पाडू. दरवाजा पाडायचा तर दरवाजावर पण मिनार काढले, दरवाजा पण पाडता येणार. असं बरं ठीक आहे, आत हे गेले नाही. परंतु जो जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर जो नंदी आहे तो नंदी तोडून टाकला. नाक तोडले, कान तोडले. आता पण तो तशीच मूर्ती आहे. सरकारकडे माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या मंदिराच्या समोर जी नंदी महाराजाची मूर्ती आहे आणि जी अर्धभग्न अवस्थेमध्ये आहे ती दुरुस्त केली पाहिजे. आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याला तुम्ही दगड सुद्धा जॉईंट करू शकता. ती टेक्नॉलॉजी वापरून
तो नंदी महाराजाची जी मूर्ती आहे ती मूर्ती पूर्वी आहे तशीच केली पाहिजे. हे काम आपण करणं गरजेचं आहे. तुम्ही खानापुरात बघितलं नंदी महाराजाचे सिंग कापून टाकली, मग हे कोण करताय? म्हणजे धर्माची लढाई नव्हती एक म्हणतात शिवाजी महाराजांची, मग तुम्ही नंदी महाराजांची मूर्ती का तोडली? कशासाठी तोडली? कुणी तोडली? 350 इमारती रायगडावरती होत्या. किती? 350 इमारती रायगडावरती होत्या. त्या पोटल्याचा डोंगर बाजूला आहे, तिथं इंग्रज 1818 ला आले आणि त्यांनी 1806 तोफा तिथून डागल्या. किती? 1806 तोफा रायगडावरती डागल्या, तेव्हा त्या इमारती पडल्या. जेव्हा हे सगळे तिथं गेले इंग्रज, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मनाचं जे सोन्याचं सिंहासन होतं ते सिंहासन काढलं. आता जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्याच्या पाठीमाग त्यांनी तो वितळवलं ते सिंहासन, आणि ते वितळवल्यामुळं तिथली दगड सुद्धा अशी जळलेली आहे. दगड दुसरीकडे कुठंच काय झालं नाही, पण तिथं ती दगड जळले. कारण इंग्रजांचा हेतू होता भारतातून सगळं लूटमार करणे, आणि मग ते महाराजांच्या सिंहासनाशी त्यांचं काय देणं घेणं आहे? त्यांना ते सोनं वाटलं, आमची ती अस्मिता होती, परंतु त्यांनी ते सोनं वितळवलं आणि ते सगळे घेऊन गेले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं जर आपल्याला राहायचं झालं तर आपण त्याचा डिटेल व्यवस्थितपणे अभ्यास करून आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे. पुढे गेलं पाहिजे. हिंदू राष्ट्र एकच आहे आपलं. ह्यानं धर्मांतर करायचं, त्यानं लव जिहाद करायचं, सगळ्यांनी असं तोडून काढायचं, तर आपण कसं राहू? याची आकडेवारी तुम्ही बघा. सगळी वेल एज्युकेटेड मुलं आहात, तुम्ही शिकलाय, तुमच्याकडे युट्यूब आहे, त्याच्यावरती तुम्ही माहिती घ्या. आणि आपल्याला देशासाठी लढावं लागणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची लढाई आपल्याला लढावी लागेल. तिकडं आता माझ्या नावांची सगळी बोंब देत मी आता बोलायला पाहिजे, परत डबल मोर्चे निघतील, म्हणून त्याच्यावरती मी आता जास्त बोलत नाही. परंतु सभागृहामध्ये धर्मांतरावरती मी लक्षवेधिका टाकलेली आहे नाळे साहेब, तर ती लक्षवेधी माझी परवा येईल. धर्मांतर विरोधी कायदा होण्याची आवश्यकता आहे, लव जिहादचा कायदा होण्याची आवश्यकता आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी आटपाडीची एक गरीब मराठा समाजाची मुलगी मुस्लिम पोरानं जयशिंगपूरच्या नेली, तिथं जयशिंगपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये आणली. आईला पण बोलवलं नाही, बापाला पण बोलवलं नाही, पोलिसांनी सोडून दिली. कायद्याच्या पळवाटा आहेत ना. 18 वर्षाच्या वरची मुलगी आहे, ती म्हणाल तिकडं, अरे पण ते आई बापाला सांभाळलं ना तिला. आईला काय वाटतंय? आई येऊन माझ्याकडे रडत बसली. मी परत पोलिसांना फिल्डिंग लावली, पोलिसांनी परत आणलं, आटपाडीला न आणता विट्यात आणलं, विट्यातल्या पोलिसांनी सोडून दिलं. अरे पोलिसांची काही जबाबदारी नव्हती का? डीवायएसपीची इथल्या पीआय साहेबांची जबाबदारी नव्हती का? एक आपली पोरगी पळवून नेलेली आहे आणि तिच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही इथं जबाब घेतले आणि सोडून दिलं. इथं तिला आणायची गरज काय? आटपाडी पोलीस स्टेशनचा विषय होता. एक ना अनेक विषय आहेत. कायद्याच्या पळवाटा काढून ती पोरगी आज पण नाही. विट्याच्या डीवायएसपीला माझं आव्हान आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये ती पोरगी आटपाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये आणा. त्यांची कमांडे आम्ही मोडून टाकतो ज्यांनी पळवून नेलेले आहे, आणि ती मुलगी आम्हाला तिच्या आईच्या हातामध्ये द्यायची. सोन्यासारखी पोरगी आहे, दिसायला अतिशय सुंदर मुलगी आहे. एखादा क्लासरूम अधिकारी तिला मिळाला असता. इथलं मी उदाहरण सांगतोय, मी तुम्हाला कुठलं लांबचं उदाहरण सांगत नाही. 16 वर्षाची पुजारी नावाची पोरगी धनगर समाजाची सांगलीत घेऊन गेले होते. आता पोलिसांनी आणून मागच्या 15 दिवसापूर्वी तिच्या आई वडिलांच्या ताब्यामध्ये दिली. अरे किती तुम्ही षडयंत्र करणार आहे? कशासाठी? हिंदू लोक कधी अशी दादागिरी करतायत का? तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, तुम्ही आमचा धर्म स्वीकारावा म्हणून आम्ही कधी काय दादागिरी करतो का? पण जनतेनं यायचं, तुम्हाला रेशन धान्य देतो, चला तुम्ही ख्रिश्चन व्हा, तुम्हाला मी घराला 4 पत्रे देतो, आमची पण जाते. अरे धर्मवीर संभाजी महाराज ज्यांचं कान कापलं, जीभ कापली, नाक कापली, डोळ्यामध्ये तप्त सळया घातल्या, अंगावरचं सगळं कातडं काढलं, त्याच्यावरती मीठ मारलं, परत दुसऱ्यांदा कातडं आलं, परत ते काढलं, परत मीठ मारलं, हात तोडले, पाय तोडले, आधी नख काढली, परत बोट तोडली. अरे हाल हाल केले त्यांचे, हाल हाल. औरंगजेबाचं म्हणणं काय होतं? धर्म बदला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा, त्यांनी मुस्लिम व्हावं. अरे जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा मुलगा, तुम्ही आम्ही कोण आहे रे? हे घर कधीतरी आपण बांधलंय आयुष्यभर धडपाडून. 350 किल्ले असणाऱ्याचा मालक पोरगा धर्मासाठी जीव देतोय, पण धर्म बदलत नाही. त्या धर्मवीर संभाजी महाराजांची कुठंतरी आदर्श ठेवा, नाहीतर इथं काय राहणार नाही. या महाराष्ट्रामध्ये केरळामध्ये काय झालंय, तामिळनाडूत काय झालंय, पश्चिम बंगालमध्ये काय झालंय, पूर्व भारत सगळे अरुणाचल प्रदेश पासून तिकडची राज्य, नागालँड, मणिपूरमध्ये बघितलं तुम्ही किती दंगल चालू होती. मेघालयमध्ये काय चाललंय? अरे आपण सगळ्यांनी सुधारावं,
आणि आपण सगळे या गोष्टीकडे सिरियस बघावं. हे मीडियामध्ये बोलतात ना, त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. आपण जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वारस असू, अहिल्यादेवींनी देशामध्ये किती मंदिरं बांधली. अरे कुठला राजा आहे असा अखंड देशामध्ये ज्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. सगळीकडं राज्य त्यांचं माळवा प्रांतामध्ये, आणि मंदिरं बांधली कुठं? रामेश्वर कुठं आहे? तिकडं खाली दक्षिण भारतामध्ये, तिकडं काश्मीरमध्ये, तिकडं पूर्व भारतामध्ये, तिकडं पश्चिम भारतामध्ये, मध्य भारतामध्ये. त्यांनी का काम केलं? कशासाठी काम केलं? त्यांना माहित होतं की धर्म हा कसल्याही परिस्थितीमध्ये वाचला पाहिजे. राजकारण आपला नंतरचा विषय आहे. आता माझं इकडे बोलणं चालू झाल्यावर आमच्या विरोधकांना वाटलं बरं झालं, ही आता मतं आपली फिक्स झाली. अरे घेऊन टाका मतं. धर्मापेक्षा आम्हाला ती मतं महत्वाची नाहीत, आम्हाला धर्म महत्वाचा आहे. आम्हाला इथली लोक महत्वाची आहेत आणि ती संस्कृती आमची वाचली पाहिजे, ती संस्कृती जतन झाली पाहिजे. ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. निवडणुका, आमदारकी, खासदारकी हे आमच्यासाठी महत्वाचा विषय नाही आहे. आणि म्हणून आपण सगळे खानापूर तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा अशा गोष्टीकडे तरुण पोरांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे, गरज आहे त्याची. आणि तुम्ही सगळे या गोष्टीकडे लक्ष द्या. सम्राट बाबा वेळ काढून या कार्यक्रमासाठी आले. मी सम्राट बाबांचं विशेष अभिनंदन करतो. त्यांना एक चांगली संधी मिळाली आहे. भाजपामध्ये संघटनेला खूप ताकद असते. आमदार खासदार नंतर जिल्हाध्यक्ष आधी, आमदार नंतर तालुकाध्यक्ष आधी, आमदार नंतर संघटनेचे पदाधिकारी आधी. आणि त्यामुळे त्यांना कमी वयामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आमची सगळी टीम व्यासपीठावरची, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर नाराज होऊ नका, मी तुमची माफी मागतो. परंतु माणिक काकांसारखी आपल्याकडे ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांचा ऐकून आपण सगळेजण काम करूया. आणि तुम्हाला खूप चांगले दिवस येणार आहेत. भाजपमध्ये आता तुम्ही तालुक्याचा अध्यक्ष झाला, वातावरण बदललं की नाही सांगा, खरं सांगा. लग्नात पुकारताना पुकारणाऱ्याचा सुद्धा आवाज बदलतो. भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष दाजीशेठ पवार यायला लागले, आपण सुद्धा जरा मग राहत. आता आम्हाला आमदार म्हणून पुकारतात, महाराष्ट्राचे आमदार मुक्त. हे भाजपमुळे आहे ना. भारतीय वकील साहेब आता माजी तालुकाध्यक्ष, आमिषवर लेबल लागला ना, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष वकील साहेब यायला लागले. जरा लोक बघते कोण आहे, गडी कसा आहे, काय आहे, इकडे तिकडे बघते. पदामध्ये फार किंमत असते, संघटनेमध्ये फार किंमत असते. आणि त्यामुळे ही संघटना जी आपली आहे, ती संघटना अत्यंत मजबूतपणे आहे. ही शिरतोडे साहेब किती, मला वाटतं मुंडे साहेबापासून भाजपचेच आहे, त्यांना कधी वाटत नाही भाजप सोडून जावं. शुभागीत आहे मुंडे साहेबापासून ज्या कार्यकर्ते आहेत, त्यांना कधी वाटत नाही भाजप सोडून जावं. आदले मधले येत आहेत, जरा डिमांड वाढतेतून जाते. आणि तिकडे गेल्यानंतर ती गोपीचंदच कार्यकर्ते सांगावं लागते, तर तिकडे चहा पाणी मिळते, नाही मिळत नाही. गोपीचंदच्या विरोधात गेलं का मार्केट खूप आहे आज राज्यामध्ये. तुम्हाला पण कुणाला जायचं असलं तर जावा. तुम्हाला चहाच्या ऐवजी नाश्ता, नाश्त्याच्या ऐवजी बिर्याणी मिळेल. गोपीचंदला 4 शिव्या द्या. तर गोपीचंदला शिव्या देऊन जर कोण जगत असेल तर मला काही अडचण नाही. माझ्या शुभेच्छा आहेत सगळ्यांना. राज्यभर शिव्या देते, तिथंच कुठं तिकडं गोपीचंदचं नाव घेतलं का लगेच कुठं तर पत्राव सेव्ह होती, काय 20 लाखाचा फंड मिळू शकतो. हे इथलं मीच बोलत आहे. आटपाडीत पण तीच परिस्थिती आहे. गोपीचंद असं केलं, गोपीचंद तसं केलं. अरे भाजपमुळे मला मिळालंय, समाजामुळे मला मिळालं, बहुजन समाजाची पोरं माझ्या मागे उभं राहिली म्हणून मला विचारलं पार्टीनं. हे सगळं त्या लोकांचं आहे, जुन्या सगळ्या लोकांचं आहे. आणि त्यामुळं अशा लोकांच्या मुळे भारतीय जनता पार्टीसाठी पूर्ण वेळ काम करणारा मी कार्यकर्ता आहे. भाजप जिथं सांगेल तिथं मी जातो, कधी मी विचारत नाही. मला तर उद्या सांगितलं नंदुरबारला जावा, मी लगेच गाडी घेऊन नंदुरबारला जातो. माझ्या गाड्या बघा किती फिरते, 20 लाख किलोमीटर मी आतापर्यंत फिरलो. मी काय उगाच असा पुढारी झालो नाही. लोकांना वाटतं गोपीचंद पडकरला लॉटरी लागल्या. अरे लॉटरी नाही, तिकडं काय काय आमदाराचे ड्रायव्हर पण आमदार झाले, त्याचं कुणाला काय वाटत नाही. कुणाची मेवणी झाली, कुणाची पाहुणी झाली, कुणाची प्रेयसी झाली, त्याचं कुणी काय करत नाही. गोपीचंदला असं मिळालं, गोपीचंदला लॉटरी लागली. अरे जतला मी गेलो, तिथली लोक सगळी माझ्या विरोधात पुढारी, हे बाहेर आलाय पार्सल पाठवून द्या पार्सल. तिथल्या लोकांनी मला स्वीकारला ना, तिथल्या लोकांनी मला आशीर्वाद दिले. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतोय, जतचा संपूर्ण कायापालट करायची जबाबदारी लोकांनी माझ्याकडे दिली आहे. आणि 29 पर्यंत तुम्ही बघा, जत मध्ये संपूर्ण कायापालट झाल्याशिवाय हा गोपीचंद पडळकर शांत बसणार नाही, अजिबात नाही. आणि देवाभाऊंची मला साथ आहे. आता तिथं बोटिंगच्या स्पर्धा आहेत. ऐकलं होतं कधी जत मध्ये बोटिंगच्या स्पर्धा? सगळे विरोधक माझ्यावर तुटून पडले. अरे इकडं बोटिंग कुठं आलं, इकडं बोटिंग कुठं आला. अख्ख्या महाराष्ट्रातल्या बोटी घेऊन पोरं, कयानिंग म्हणून ती स्पर्धा आहे, आता जत मध्ये आहे. तुमच्या सोशल मीडियावरती तुम्हाला बघायला मिळेल. जत मध्ये सगळी 2-5 हजार लोक तिथं बघायला.
आणि मी तुम्हाला सांगतो, ती स्पर्धा झाल्याच्या नंतर देशाची स्पर्धा मला खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये बोटिंगची घ्यायची आहे. देशाची राजेवाडीच्या तलावामध्ये मी त्यांच्याकडे विनंती केले, अख्ख्या देशातली पोरं आमच्या राजेवाडीला आली पाहिजे, आटपाडीला येऊ द्या ना. दुष्काळ दुष्काळ काय अरे कलंक पुसून टाकूया ना, कायम रडायचं दुष्काळ दुष्काळ दुष्काळ. आपल्याला बदललं पाहिजे ना, आपली परिस्थिती पूर्णपणे बदलली पाहिजे. आणि त्यामुळं आता जी जतला महाराष्ट्राची स्पर्धा सुरू आहे, पूर्ण राष्ट्रीय स्पर्धा देशाची आपल्याला खानापूर आटपाडीला घ्यायची आहे आणि ती राजेवाडीच्या तलावात घ्यायची आहे. मी त्याच्यावर तशा पद्धतीची मागणी केलेली आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. माझे पत्रकार मित्र या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. तुम्ही सगळे आता 10:30 वाजल्या तरी तुम्ही इतके सगळेजण वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलाय, त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो. आणि नुसतं येऊ नका, जरा कामात राहा. कुणा दवाखान्याचं काम आहे आमच्याकडे घेऊन या, कुणाला मदत पाहिजे यादी आमच्याकडे घेऊन या. घरकुलाचं काम आणलंय आम्हाला सांगा ना, आम्ही त्यांना मदत करू. आम्ही ताकदीनं त्या लोकांच्या बरोबर उभं राहू आणि तुमची सुद्धा कार्यकर्त्यांची उंची वाढेल अशा पद्धतीची ताकद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा सर्व आमच्या टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो की अत्यंत देखणा, अत्यंत चांगला आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये ऊर्जा भरणारा प्रोग्राम तुम्ही इथं लावला, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो.